व्यायाम म्हटलं की सर्वात पहिली गोष्ट येते ते म्हणजे वॉर्मअप. वॉर्मअप करणे गरजेचं आहे का? तो कशा पद्धतीने केला पाहिजे? तुम्ही जो वॉर्मअप करता तो बरोबर आहे का? का त्यामध्ये काही चुका आहेत? असे असंख्य प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये. असे असंख्य प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच विशाल. मित्रांनो, आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माझ्या YouTube चॅनलवरती. त्याचं नाव आहे फिट विशाल केंगार. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती, जे व्यायामशाळेमध्ये सर्वात जास्त दुर्लक्षित केली जाते आणि ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे वॉर्मअप. मित्रांनो, आपण एक बिल्डिंग पाहतो, ती किती भक्कम आहे हे आपण ठरवतो त्याच्या पायावरती. त्याच पद्धतीने व्यायामशाळेमध्ये सुरुवात ज्याची होते ती म्हणजे वॉर्मअप, आणि तोच आपल्या व्यायामाचा पाया आहे. आणि हा पाया कसा भक्कम करायचा यासाठी आपण पाहणार आहोत, वॉर्मअप करणे गरजेचे आहे का, वॉर्मअप किती महत्वाचा आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे. मित्रांनो, वॉर्मअपचे 3 मुख्य उद्देश असतात. पहिला उद्देश हा आहे की आपल्या बॉडी आणि ब्रेन याचं कनेक्शन करणे. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या बॉडीचा हार्ट रेट एक नॉर्मल रेंजला असतं आणि जेव्हा व्यायाम करतो तेव्हा त्याचा रेंज वाढत जातो आणि हार्टबीट आपले वाढतात. तर वॉर्मअप केल्यामुळे तो हार्ट रेट नॉर्मल एका लेवलला, जेणेकरून आपल्या व्यायामाच्या वेळी आपल्या हार्टचं जे फंक्शनिंग आहे, जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये कोणताही अडथळा घेऊन येत नाही. तिसरा मुद्दा हा आहे की आपल्या बॉडीला ऑक्सिजन आणि रक्त पुरवठ्याची खूप गरज असते. वॉर्मअप केल्यामुळे ऑक्सिजन आणि रक्त प्रत्येक मसलला, प्रत्येक जॉईंटला पोहोचतं, जेणेकरून जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा मसल ऍक्टिव्ह होतो आणि आपले जॉईंट किंवा कोणत्याही मसलला इंजुरी होत नाही. हे 3 मुद्दे आणि 3 उद्देश खूप गरजेचे असतात आपल्या व्यायामाच्या वेळेसाठी, आणि हे करणंच खूप गरजेचं आहे. त्यामुळेच वॉर्मअप करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, वॉर्मअपच्या 3 स्टेप असतात. त्या 3 स्टेप फॉलो केल्या तर चांगल्या पद्धतीने तुमचा व्यायाम होऊ शकतो. पहिली स्टेप आहे कार्डिओव्हेस्क्युलर. कार्डिओव्हेस्क्युलरमध्ये तुम्ही जम्पिंग जॅक करू शकता, स्किपिंग करू शकता, जॉगिंग करू शकता. याचा फायदा काय होतो, तर ह्या गोष्टी केल्यामुळे तुमची कार्डिओव्हेस्क्युलर प्रक्रिया चालू होते. त्यामुळे बॉडीला ऑक्सिजन जास्त जास्त पुरवठा होऊन बॉडी ऍक्टिव्ह राहते. दुसरी स्टेप येते ती म्हणजे बॉडी स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप. त्यामध्ये मानेचं रोटेशन, डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे गोल फिरवणे, परत उजवी बाजूने डाव्या बाजूला गोल फिरवणे. दुसरा भाग येतो शोल्डरचा, पुढून पाठीमागे गोल फिरवणे, परत पाठीमागून पुढे गोल फिरवणे. तिसरी बाजू येते ती म्हणजे सर्वात चुकीची गोष्ट केली जाणारी, ते म्हणजे एल्बोचे रोटेशन. मित्रांनो, एल्बोचे रोटेशन ही मुवमेंट नाही, तर एल्बोचं फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन हे 2 मुवमेंट आहेत. एल्बोचे रोटेशन केल्यामुळे तुमची एल्बो इंजुरी होऊ शकते, दुखापत होऊ शकते. त्यामुळे ते करणे टाळा आणि फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन करा. चौथी गोष्ट येते कमरेचा वॉर्मअप, जे सर्रास चुकीचे केले जाते. तो म्हणजे काय, तर दोन्ही पायात अंतर घेऊन उजवा हात डाव्या हाताला टच करणे, डावा हात उजव्या हाताला टच करणे. त्यामुळे आपल्या स्पायनल कॉर्डला पिळला जातो. मित्रांनो, मसल पिळला जातो, आपला बोन किंवा स्पायनल कॉर्ड पिळायचा नसतो. त्यामुळे तुझी बॅक इंजुरी होऊ शकते, पेलेटिक बोन मध्ये डिस्टन्स येऊ शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे नी रोटेशन. मित्रांनो, नी पण आपल्या एल्बो सारखे फंक्शन करतो. त्यामुळे नी हा गोल गोल न फिरवता फक्त एक्सटेन्शन मुवमेंट करून वॉर्म करू लागतो. जर तुम्ही गोल गोल फिरवून वॉर्मअप करत असाल नीचा, तर आपल्या लिगामेंटला इंजुरी होऊ शकते आणि गुडघ्याची दुखापत करून घेऊ शकता. 6वी गोष्ट ही म्हणजे अँकल. अँकल हे रोटेशन मुवमेंटमध्ये काम करतं. त्यामुळे गोल गोल फिरवणे म्हणजेच काय, डाव्या बाजूने उजव्या बाजूस, उजव्या बाजूने डाव्या बाजूस करून आपण अँकल चांगल्या पद्धतीने वॉर्म करू शकतो. व्यायामाच्या वॉर्मअपमध्ये तिसरी स्टेप निघून येते, ती म्हणजे 90% लोक न करणारे म्हणजेच मसल वॉर्मअप. तो का करावा, तो किती महत्वाचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा, हे आपण पाहणार आहोत याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या फिट विशाल चॅनल याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या भागामध्ये.